बघा या ठिकाणी तुम्हाला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब पल्लारे भाऊसाहेब यांनी जी माहिती सांगितली खरोखरच राऊत सर म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व। आज त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय। राऊत सरांचा वर्ग म्हणजे सर्व क्षमता मुलांना प्राप्त झालेल्या, सर्व मुलं वाचन करतात। त्याच्यामध्ये जर उल्लेख करायचा झाला तर गोलू बघा अतिशय मतिमंद, थोडासा मतिमंद असणारा विद्यार्थी, तो पण दररोज शाळेत येतो आणि वाचन करतो आणि वाचनाची आवड त्याच्यामध्ये निर्माण झाली। तर हे वाचनाची आवड निर्माण करण्याचं श्रेय हे राऊत सरांना जातं। हुशार मुलांना तर सगळे शिकवतात, हुशार मुलांना जास्त शिकवायचं काम नाही पडत, पण जे अभ्यासात मागे आहे, जे अभ्यास करत नाही, जे अभ्यासात कच्चे आहे, अशा मुलांना घडवणं हे जिगरीचं काम असतं। आणि हे करणं म्हणजे 100% वर्ग आपण साक्षर करणं, 100% मुलांना सर्व क्षमता प्राप्त करणं हे जरासं अवघड काम असतं। ते काम राऊत सरांनी केलेलं आहे। तर आपण या ठिकाणी अध्यक्षांची वाट पाहत आहोत। तर अध्यक्षांनी केला कॉल, तर थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे आणि आपण या ठिकाणी लगेचच त्यांच्या वाढदिवसाला सुरुवात करूया। तर या ठिकाणी माजी अध्यक्ष आशिफ भाऊ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा आशिफ भाऊ। आणि सर्वात लवकर पुस्तकांची संख्या वाढेल आणि निश्चितच ते पुस्तक आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी घेऊन त्याचं वाचन केल्याशिवाय राहणार नाही। हा असा फायदा जर आपला वाढदिवस साजरा करून जर होत असेल तर नक्कीच आपण ही पद्धत जे आदरणीय गणेश राऊत सर यांनी या ठिकाणी रुजवण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तर ती आपण सर्वच अंगीकारायला काही हरकत नाही। मग आपल्याला वृक्षारोपण करता येईल, काही प्रतिमा भेट देता येतील, एखादं पुस्तक आपल्याला शाळेला देता येईल। अशा पद्धतीने आपण सुद्धा आपले वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करूया। आता चॉकलेटचे जे दुष्परिणाम आहेत तुम्हा सर्वांना माहिती आहे की आता इयत्ता पहिलीमध्ये ज्या विद्यार्थिनीचं नाव दाखल केलं, गुरव आहे, कोणती तरी एक गुरव आहे, आणि मग मी तिला विचारलं की तुझे दात खराब का झाले, तर ती काय करते, जास्त प्रमाणावरची चॉकलेट्स खाते। हिची बहीण आहे, हा ईश्वरीची बहीण, पहिल्या वर्गामध्ये नेमकीच ते आता दाखल झालेली आहे। म्हणून मग आपण आपला जो वाढदिवस आहे तर अशा पद्धतीने साजरा न करता जर मुलांचे दात खराब होत असतील तर आरोग्य खराब करण्यासाठी आपण वाढदिवस साजरा करायचा का? नक्कीच नाही। तर हा बदल आपण करूया। वाढदिवसानिमित्त आपण आदरणीय सरांना शुभेच्छा देऊया। तुम्हाला माहिती आहे की सर नेहमी करता आपल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि यांना जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला जपानमधील लोकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। त्या ठिकाणी असेच व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात। सांगा बरं, आपण जर आपल्या कर्तव्याप्रती एवढं जर एकनिष्ठ असू तर नक्कीच आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही। आता इथे त्यांच्याकडे असणारा जो वर्ग आहे, काय झालेला आहे तो वर्ग, त्या वर्गाच्या ज्या काही अध्ययन निष्पत्ती असतील त्या सर्वच्या सर्व त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या आहेत। मग असं काम प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं जर असेल आणि ते जर असे झपाटल्यागत जर काम करत असतील तर नक्कीच आपला जो देश आहे तर विकसित झाल्याशिवाय राहणार नाही। तर आदरणीय गणेश राऊत सर यांना वाढदिवसाच्या आपला जो जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूरचा जो परिवार आहे, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो।
शांत एकदम. नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्मः पुनश्च भूयौपि तर नमो असं टाईट नमस्ते बसायचं. नमो नमस्ते तथपृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व. इथे बसलेल्या सर्वांना माझा नमस्कार. आज आदरणीय आपले राऊत गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम या वाढदिवसानिमित्त मी त्यांना अनंत शुभेच्छा देतो, शुभकामना व्यक्त करतो. जीवेत शरदः शतम. जीवेत शरदः शतमचा अर्थ होतो जीवेत म्हणजे जगावं, आणि शरद म्हणजे शरद ऋतू 100, आणि शतम म्हणजे 100. 100 शरद ऋतूपर्यंत त्यांनी जगावं म्हणजे 100 वर्ष. आता वस्तुतः पाहिलं तर 100 हा आपला बोलण्याचा भाग असतो, पण खरं जर पाहिलं तर जुन्या काळची पूर्वीची पद्धत मी पाहिली तर अशी होती की उदाहरणार्थ समजा जर आंबे विकायचे असले तर 100 आंबे जर विकायचे असले तर बोलताना 100 आंब्याचा भाव करायचा, पण देताना मात्र ते 125 देत. म्हणजे 5 आंबे त्याच्यावर एक 6वा आंबा शिल्लक देतो, अशी पद्धत होती. बोलताना आपण जरी बोललो की 100 वर्ष जगावे, त्याचा खरा अर्थ असा असतो की ते 125 वर्ष जगावे. माझी अशी शुभकामना आहे गुरुजींना. या मानव कल्याणासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आजचं निमित्त सर्वांना माहीत आहे की आपल्या शाळेतील आदर्श शिक्षक गणेशजी राऊत यांचा जन्मदिवस आहे. महाराजांनी तो उल्लेख केला नाही तो कितवा आहे, परंतु मला माहीत आहे त्यांचा हा 30वा वाढदिवस आहे. नाही, माणसाचं वय नेहमीसाठी 30च राहते. ते वाढत जरी गेलं तरी कधी बी वय 30च सांगायचं, किती झाला माणूस तरी. तर तो 30वा वाढदिवस आहे असं समजून आपण साजरा करू. कारण ते माणूस शरीराने जरी वाढत असला तरी मनाने तो 30च राहतो. आणि सरांचं तसं व्यक्तिमत्व आहे. ग्रामगीतेमध्ये साने गुरुजींचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या खाली ओळी आलेली आहे, गुरुजींनी द्यावे असे धडे, आपला आदर्श ठेवून पुढे, विद्यार्थी तयार होता चोळीकडे, ग्राम होई आदर्श विश्व होई तेजस्वी. याप्रमाणे स्वतःचा आदर्श ठेवून ते मुलं घडवीत राहतात, मुली घडवीत राहतात. असे आदर्श शिक्षक गणेशजी राऊत. क्या इंसान बने रहना इतना मुश्किल है. तर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून तो समाजामध्ये जगामध्ये शोभला पाहिजे, असं हे व्यक्तिमत्व म्हणजे गणेशरावजी राऊत. त्यांचा वाढदिवस दरवर्षी काहीतरी सत्कार्य करून साजरा केला जात असतो. मागच्या वर्षी सुद्धा महापुरुषांच्या प्रतिमांचं वितरण या शाळेकरिता दिलं गेलं. यावर्षी सुद्धा त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमा आणलेल्या आहेत आणि आवर्जून ते गावातील काही विशिष्ट लोकांना फोन करतात की माझा वाढदिवस आहे बा, तुमची उपस्थिती असावी. त्याच्यामध्ये त्यांनी माझं एक नाव सिलेक्ट केलेलं आहे. तर त्यांचं मूळ गाव मला वाटतं गणेशपूर आहे आणि त्या गणेशपूरमध्येच माझ्या सर्व्हिसची सुरुवात झाली 2004 साली. पुन्हा मी रिटर्न तिथंच गेलो. हा एक योगायोग आहे. आणि त्यातल्या त्यात राऊत बंधू म्हणून जी जोडी प्रसिद्ध आहे, त्यांचे बंधू ज्या गावामध्ये आहेत धारोड, तिथं सुद्धा माझी सेवा असते. त्या शाळेमध्येच माझी शिबिर वगैरे चालतात. तर तिथं सरांच्या भाऊंची सुद्धा भेट होत राहते. असे गणेशरावजी यांना आमच्या शेतानंदजीने 125 वर्षाचं आयुष्य चिंतलं, परंतु असं म्हटलेलं आहे, आप जिओ 100 साल और हर साल के दिन हो 50,000. अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, याचना करतो. माझे लांबलेले 2 शब्द इथंच आपण जय हिंद. व्यासपीठ व माझ्या विद्यार्थी बांधवांना, आज आपल्या शाळेचे गतिशील शिक्षक श्री राऊत सर यांचा वाढदिवस व आपण सर्व इथे जमलेलो आहोत. आणि त्यांचा वाढदिवस हा एक आगळ्या वेगळ्या स्वरूपानं दरवर्षीच होत असतो. आणि यावर्षीसुद्धा त्यांनी आपल्या शाळेसाठी महापुरुषांचे प्रतिमा आपल्या शाळेसाठी भेट दिली. खरोखर एक तळमळ असलेले शिक्षक, आणि मी तर असं म्हणेल गतिशील शिक्षकांचा कृतिशील वाढदिवस आजच्या या ठिकाणी आपला होतो आहे. सरांना दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व माझा एक शेर म्हणून माझे 2 शब्द संपवतो. पूरी हो दिल की ख्वाहिश आपकी,
मिले खुशियाँ का जहां आपको, अगर आप मागे आसमां का एक तारा तो खुदा दे दे आसमान आपको. एवढं बोलतो व सरांना पुनश्च एकदा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, ग्रामपंचायत कदमापूरच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो. आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, तसेच गावकरी मंडळी आणि विद्यार्थी, आपले शिक्षक राऊत सर यांचा वाढदिवस असल्यामुळे आज कार्यक्रम हा ठेवला आहे. तरी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. बस माझे 2 शब्द संपवतो. बघा, यांच्या सरांच्या वाढदिवसात सहभागी होण्यासाठी पालक वर्गातून विलास बिलेवार भाऊ